नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्परंट टाइम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। तलाठी भरती 2023 नवीन कायदा काही दिवसातच, प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय, याबद्दल डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। बघा विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं आहे की सरकार नवा कायदा बनवणार भरती प्रक्रियेत होणाऱ्या घोटाळ्यांना रोखण्यासाठी। बघा, भरती प्रक्रियेत जे घोटाळे होत आहे त्या घोटाळ्यांना रोखण्यासाठी सरकार आता एक नवीन कायदा बनवणार आहे। तुम्हाला माहीतच आहे, तलाठी भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांच्या कागदपत्रांची 3 दिवस पडताळणी करण्यात येत आहे। ज्या 28 उमेदवारांना पडलेल्या गुन्ह्यांवरून संशय व्यक्त करण्यात येत आहे, परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एका उमेदवाराची चौकशी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली असून उर्वरित 27 उमेदवार देखील रडारवर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे। लवकरच आता नवीन कायदा सुरू होईल आणि जे प्रामाणिक विद्यार्थी आहे त्यांना न्याय मिळेल। मागे कोतवाल भरती प्रक्रियेमध्ये पण असाच घोळ झाला होता। त्यांची आता 13 फेब्रुवारीला पुन्हा परीक्षा जे आहे ते घेण्यात येणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका याचा जो निकाल आहे तो जाहीर झालेला आहे। तुम्ही जर चेक केला नसेल तर चेक करा, त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।